नमस्कार. आज जाऊया मच्छी बाजारात. वाळलेल्या माशांचं दुकान होतं. स्पेशली फक्त वाळलेले मासे आहेत यांच्याकडे. मोठे मासे, छोटे मासे, माशांच्या अंड्यांपासून सगळंच वाळवून ठेवलं आहे. मी म्हटलं बघूया आणि तुम्हालाही दाखवूया. हे मोठे मासे टांगून ठेवलेले होते. हे मोठे झिंगे, त्याच्या बाजूला हे छोटे झिंगे आणि हे झिंग्यांच्याच प्रकार आहेत जास्त. हा जो आहे तो चोळी मासा आणि त्याच्या बाजूला ते वेगळे झिंगे आहेत आणखीन. आणि हे छोटे मासे वाळवून ठेवले. प्रत्येक मासा वाळवून ठेवलेला आहे त्यांनी. साफ करना पड़ता है। पानी में डाल दो तो साफ करेगा और खाली में करते तो और मुंड में बाली बाल्टी पड़ेगा तो पानी में तो साफ करेगा। अरे देवा. अच्छा, हां, इकडे ना माशाचे अंडे आहेत. हे बघा, हे जे मोठे मासे टांगले आहेत ना त्याची अंडी तिकडे वाळवून ठेवलेली आहेत. अंडी पण वाळवून ठेवलेली आहेत. म्हणजे हे मला पहिल्यांदाच कळलं की माशाची अंडी वाळवून खातात म्हणून. हे मी रेट नाही विचारला खरं तर त्यांना. हे बोंबील आहे. और लोटे वाला ये क्या है? और झींगा है, जिला जिला झींगा है। अच्छा, ये सारे झिंगा के टाइप्स है. हाँ। और ये आणि हे छोटे पॉपलेट मासे आहेत असं पण त्यांनी सांगितलं. आणि हे असे वेगवेगळे मासे, खूप साऱ्या प्रकारचे, खूप साऱ्या काय म्हणतात त्याला, आकाराचे मासे बघायला मिळाले आम्हाला. झिंग्यांचे इतके प्रकार असतात हे कळालं. आणि आजचा व्लॉग एवढाच होता. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.